आता सोन्याचे दिवस आले असून दररोज सोन्याचे दर नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे। कालच सोन्याचे भाव 1 लाखांवर पोहोचले होते। त्यानंतर पुन्हा सोन्याच्या भावात 1600 ते 2000 रुपयांची वाढ झाली। याच संदर्भात जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सातत्याने अमेरिका आणि चायना यांच्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या भावात मोठी तेजी पाहायला मिळत आहे। कालच सोन्याच्या भावाने 1 लाख रुपये पल्ला गाठला असून गेल्या 24 तासात सोन्याच्या भावाने जवळपास 2000ने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। रतनलाल सी बापनाचे संचालक सुशीलजी बापना आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। भाऊ, काय सांगणार? सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होत असताना पाहायला मिळत आहे आणि 24 तासात गेला तर सोन्याने जवळपास 2000ने पुन्हा उंचांक गाठलेला आहे। हो, सोन्याचे भाव 24 तासामध्ये 1600 रुपयाने जवळपास वाढलेले आहे। चायना आणि अमेरिका या दोघी देशांमध्ये टॅरिफ वार्ता चालू होती व वार्ता असफल झाली, म्हणून सोन्याचे भाव वाढले। चायना काय करतोय? डॉलर काढून सोनं विकतोय, म्हणून सोन्याचे भाव वाढत आहे। आज सोन्याचा भाव 99,300 रुपये प्लस जीएसटी धरून 1,02,280 रुपये आहे। आजपर्यंतचा उच्चांक सोन्याच्या भावाने गाठला आहे। ज्यांचे घरी लग्न आहे ते जरूर सोनं घेत आहे। हाऊस म्हणून इन्व्हेस्टमेंट म्हणून घेणारे थोडं कमी घेत आहे आणि त्याने परत सण समोर सण आहे आपला अक्षय तृतीया, तर ते थोडंफार घेतील, ना घेण्याचं नाही आहे, घेतील, सण साजरा करतीलच, पण थोडं घेतील। आगामी काळात सोन्याच्या भावात अजून नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता सराफा व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी आता सोनं घेणं हे फार मुश्किलीचं होत चाललेलं आहे। महाराष्ट्र सरकारकडे कस्टम ड्युटी आहे, जीएसटी आहे, तर त्यांनी त्यावर विचार करावा। लग्न सराई सुरू आहे, तर जरा सोन्याचे भाव आटोक्यात आणावे हीच आमची सर्वसामान्य लोकांची विनंती आहे सरकारला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।